स्वतःच्या संसाराचा कधी विचार केला नाही। जीवितही तृण मानावे, जन्मी जरा त्यांच्यासाठी तर हातावर शिर घ्यावे, आपल्या जन्मभूमीसाठी काळाची झुंज धरावी, आपल्या प्राणप्रिय धर्मासाठी। आणि गुरुवारी दुपारी 2 वाजता प्रताप गडावरती शिवाजी राजांची अफजलखानाची भेट। दुपारचे 2 वाजले, गुरु आपला तो दिवस माझ्याकडे वेळ नाहीये, पण ज्या पद्धतीने कृष्ण भगवान परमात्म्याने नरकासूर फाडला त्याच पद्धतीने माझ्या छत्रपती शिवाजी राजाने अफजल खानाला संपवलं। खानाने मूर्ती भांगल्या, तुळजा पंढरपुरी वाघनक्याने खान फाडला, नाताप दुर्गावरी। आणि आम्ही शिवाजी राजांची माणसं आहोत, शिवाजी राजाला देव म्हणणारी आम्ही मराठी माणसं आहोत। आणि मातृभूमीसाठी रक्ताच्या प्रत्येक त्याबरोबर हा मराठी माणूस तयार आहे। अरे अजूनही मोठं झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची, अजूनही मोठं झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची। कोणाच्या बापाची हिंमत नाही शिवरायांच्या मावळ्याला संपवण्याची। दुपारी 2 वाजता 10 तारखेला अफजल खानाला महाराजांनी संपवलं। आणि 1659ला स्वराज्यावरती दुसरं संकट आलं, सिद्धी-जोहाराच्या रूपाने 40,000ची फौज घेऊन सिद्धी-जोहार शिवाजी राजांना पकडण्यासाठी आला पन्हाळगडावरती। आणि शिवाजी राजे 3 मार्च 1607ला पन्हाळगडावर कैद झाले, माझे राजे कैद झाले, शिवाजी राजे कैद झाले सिद्धी-जोहारच्या हातामध्ये। 12 जुलै 1607 रात्रीचे 10 वाजले आणि छत्रपती शिवाजी राजे बोलतात, माझी प्रभू देश मांडलेला, माझी किती दिवस असं करून राहिलंय। अरे स्वराज्य आमची वाट बघते, जिजाऊ बांधव आमची वाट बघते, पडून राहिलं। आणि बाजी प्रभूला छत्रपती शिवाजी राजे बोलतात, आमच्या सारखा प्रति शिवाजी हवाय। आणि एवढ्यामध्ये आठवण झाली, नाभी समाजाचा शिवा नाभी शिवाजी महाराजांसारखे दिसणारे होते, शिवाजी राजांसारखे दिसणारे होते। आणि राजांचे कपडे शिवाने अंगावरती घातले। आणि 12 जुलै 1607ला रात्री 10 वाजता 2 पालखे एकाच वेळेस निघाल्या। आणि एवढ्यामध्ये गुप्तहेराने सिद्धी-जोहारकडे बातमी आणली, हुजूर शिवाजी राजे पळाले, एखाद्या खंडकामध्ये एखादा नागरा झोपलेला असावा, त्याच्यावरती कोणीतरी दगड टाकावा आणि तो फळा काढून उभा राहावा, तसा सिद्धी-जोहार करावा। सिद्धी मसूद तुम्हारी बात जितनी बहुत है उतनी लेके जाओ, शिवा का पीछा करो। शिवा को पकड़े बगैर हमारे सामने मत आना। आणि सिद्धी-जोहार बराच वेळ गेला आणि शिवा काशी सिद्धी मसूदच्या हाती लागला आणि सिद्धी-जोहारच्या समोर आला। कोण आहेस तू? शिवाजी। खरं सांग, या ध्यानात शिवाजी म्हणतात, अरे मेरा पुत्र शिवा नाही। इसका अंजाम जानते हो? अरे मरणाची भीती कुणाला सांगतोस रे? अरे आम्ही महाराष्ट्रात जन्माला आली मराठी माणसं आहोत आणि या मातृभूमीसाठी रक्ताच्या प्रत्येक जामाबरोबर मरू आम्ही, कुणाला घातोस रे मरणाची भीती? सिद्धी-जोहार आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी जर आमच्या वाटेला जात असेल तर त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेला पडत नाही। आणि त्याच्यातून तलवार उपसली, शिवा काशीवर वार झाले आणि शिवा काशीत धरणीला पडले। कोणासाठी मेली महाराजी माणसं? अरे कोणासाठी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली? अरे तुमच्या आमच्यासाठी। आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घोडखिंडीमध्ये आले। सिद्धी मसूदने 1,500ची फौज आणली आणि बाजी प्रभूने शिवाजी राजाला विनंती केली, राजा विशाळगड जवळ करा। शिवाजी राजे विशाळगडाच्या पायथ्याला आले। शिवाजी राजे विशाळगडाच्या पायथ्याला आले, पण त्या ठिकाणी आमची मराठी माणसं होती, सूर्यराव सुर्वे आणि दशवंतराव पालवणीकर। शिवरायांना त्यांनी अडवलं। शिवरायांना सज्जनाहो, अरे शत्रूला आम्हाला संपवण्याची शत्रू ताकद नव्हती, पण गद्दारी केली आमच्या लोकांनी। पुलवामा में देशवासियों ने जान देश पे वाली है, पुलवामा में देशवासियों ने जान देश पे वाली है। दुश्मनों की औकात नहीं, ये अपनों की गद्दारी है। आमच्या समाजाने विश्वास घात केला, आमच्या समाजाने आमची माणसं संपवली आणि त्या ठिकाणी माझे प्रभू देशवाले
देशपांडे हसत हसत या मातृभूमीसाठी मरण पावले सज्जन हो. म्हणून कधीतरी त्यांचा इतिहास आठवा, कधीतरी त्यांचं चरित्र आठवा. जी माणसं तुमच्या आमच्यासाठी हसत हसत गेली, देशासाठी परवान केली तनाचे आठवण देवा शिवरायाच्या गुणात. देशासाठी परवान केली तनाचे आठवण देवा शिवरायाच्या गुणात. वीरराजाचे शिवराय अंगत होता मराठी माना, देशासाठी परवान केली तनाचे आठवण देवा शिवरायाच्या गुणात. देशासाठी परवान केली आम्ही मराठी माणसं आहोत. माझे प्रभू देशपांडे बोलता हे सिद्धी बसू. अरे मरणाची भीती कुणाला घाल बसते? अंगाराला घाबरत नाही. आपल्याची जात आहे, मोडेल पण वाटणार नाही. हिंदूची जात आहे. माझे प्रभू बोलता पुढे झाले तुमचे महाराष्ट्रावर हल्ले. तुमच्या सगळे जागे करून महाराष्ट्रातील किल्ले पाठीवर अजून शिवशिवबांचा हात आहे. मोडेल पण वाटणारे मराठ्याची जात आहे. हक्कासाठी वाटतोय, नोकरीसाठी लढतोय. महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास पुन्हा घडतोय. हे नुसते तांडव नाही, अन्यायावर महात्मे मोडेल पण वाटणारे मराठ्याची जात आहे. म्हणून त्या बाजी प्रभूंचे चरित्र आठवा. स्मरण ठेवा तानाजीचं. स्वतःच्या लेकरांचं नशीब सोडून तानाजी माणूस जरी मातृभूमीसाठी हसत हसत मरण पावले. स्मरण ठेवा तानाजीचं मरण आठवा संभाजीचं. स्वराज्यासाठी संघ पावर किंचित वाचितचं. साऱ्यांनी पाठीमागून वार केले. हाच मोठा घात आहे, मोडेल पण वाटणारे मराठ्याची जात आहे. संभाजी राजांचं मरण आठवा. 40 दिवस वनवास सोसला आणि संभाजी राजे औरंगजेबाला बोलतात मुडके उडवलं तरी चालेल, मान कुणापुढे झुकणार नाही. डोळे काढले तरी चालेल, नजर कुणापुढे वाचणार नाही. जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही. हात तोडला तरी चालेल, हात कुणापुढे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालेल, आधार कुणाचा घेणार नाही. गर्व नाही, स्वाभिमान आहे या मातीला, मतदाराच्या म्हणतात या जातीला. आम्ही वाचणार आणि झुकणार